ओके. तर आता या ठिकाणी आपण टू ऑर्डरचा मॅट्रिक्स इन्व्हर्स डिफाईन केलेलं होतं का, तर ते आपण बघूया. याच्यामध्ये बघा टू ऑर्डरचा मॅट्रिक्स घेतलेला आपण ॲडजॉइंट मेथडनं आपण इन्व्हर्स डिफाईन केलेला आहे. तत्पूर्वी आपण काय केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला त्याचा डिटर्मिनंट डिफाईन केलेला आहे या ठिकाणी. तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 13 आलेली आहे, तो नॉन झिरो दाखवायचा आहे. तर त्या ठिकाणी नॉन सिंग्युलर नाही आहे आणि मग त्यानंतर त्याचा इन्व्हर्स येतोय हे देखील तिथं स्टेटमेंट येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे कोफॅक्टर्स डिफाईन केले आणि त्यामध्ये कोफॅक्टर्स मॅट्रिक्स हा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ॲडजॉइंट हा मिळालेला आहे. नेक्स्ट वन ते फक्त आपण डेफिनेशनमध्ये मांडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आलेला आन्सर आपण चेक केलेलं आहे त्याच्यासाठी आपण हे मल्टिप्लिकेशन सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण 3 ऑर्डरचा मॅट्रिक्स घेतलेला होता. त्या 3 ऑर्डरच्या मॅट्रिक्समधील फक्त डिटर्मिनंटची व्हॅल्यू डिफाईन केली होती. तर त्या ठिकाणी -3 आलेले आहे. आपल्याला या व्हॅल्यूची गरज आहे. एक्झाम्पल सोडवताना ॲक्च्युली या पद्धतीनं जायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला डिटर्मिनंट सोडवायचं आहे आणि ए इज नॉन सिंग्युलर असं एक स्टेटमेंट या ठिकाणी मांडावं लागेल आणि मग त्यानंतर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट असं म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर पुढे जायचं आहे. आता आपण नेक्स्ट आजचा न्यू पॉईंट आपण सुरुवात करूया. तर आता काय करावं लागेल आपल्याला, कोफॅक्टर्स डिफाईन करावं लागतील. तर मी कोफॅक्टर्स सांगितले होते तुम्हाला की कोफॅक्टर्स डिफाईन करून सांगा मला किती येते. ज्यांनी डिफाईन केलेले त्यांनी चॅटबॉक्सवरती ते 9 कोफॅक्टर्स कोणते मला सांगा. -3 9 0 -1 -0 3. ओके बरोबर आहे. एक दोघा जणांनीच रिप्लाय दिलेला नाही, उरलेल्या सोडवलं नाही. काय एक्झाम्पल मधुरा निकम, तुझे पवार, चव्हाण राईट करेक्ट आहे. बोराटे बरोबर आहे. ठीक आहे. पुढे अजून कोणाचं बोलायला आहे. बरोबर आहे. मुलांचा उपवास दिसते त्याच्यामुळे एक्झाम्पल सोडवत नाही. ठीक आहे, असू द्या. साहिल बागल, राजेश ठीक आहे बरोबर आहे. तर आता पुढे जाऊया आपण. डिटर्मिनंटची व्हॅल्यू -3 आलेली होती. तर तुम्हाला त्या ठिकाणी डिटर्मिनंट सोडवायचं आहे पण त्याच्या पुढील भागाकडे जावं लागतं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, देअरफॉर इज नॉन सिंग्युलर असं या ठिकाणी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे स्टेटमेंट या ठिकाणी मांडायचं आहे. देअरफॉर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ओके, या ठिकाणपर्यंत आपण आलेलो होतो. आता याच्यानंतर आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स डिफाईन करायचं आहे. बरोबर. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स डिफाईन करताना आपल्याला हा मॅट्रिक्स पुन्हा एकदा मांडावा लागेल. तुम्ही कोफॅक्टर्स काढलेले आहेत म्हणजे याचा अर्थ समजलेला आहे. तरी आपण काय करूया, एक 3 फॅक्टर्स कोफॅक्टर्स डिफाईन करतो. काही विद्यार्थी न्यूली जॉईन झाले असतील. 5 2 -1. तर आता याचे कोफॅक्टर्स मॅट्रिक्स कसं येणार आहे आपला, कॅपिटल लेटर्समध्ये A11 A12 A13 त्याच्यानंतर A21 A22
A23 बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर A31 A32 आणि A33 अशा प्रकारे तुम्ही 9 व्हॅल्यूज डिफाईन केलेले आहे बरोबर. त्यानंतर आपल्याला पुढे एक्झाम्पल सोडवायचं आहे. मग आता या ठिकाणी कोफॅक्टर डिफाईन करताना काय काय करावं लागेल तर आपल्याला एलिमेंट्स लिहायचे 9 एलिमेंट्स. त्याच्यानंतर त्याचे मायनस येतील, नंतर त्याचे कोफॅक्टर्स येतील बरोबर. तर आता आपण या ठिकाणी काय करूया, पहिले 3 कोफॅक्टर सांगायचे. आता A11 हा एलिमेंट 1 आहे बरोबर. त्याच्यानंतर मायनर देखील घेतो कॅपिटल M11. आता मायनर कसं डिफाईन करायचा तर तो डिटर्मिनंट किती ऑर्डरचा 2 ऑर्डरचा, म्हणजे याचे कॉलमचे आणि रोचे एलिमेंट सोडायचे. म्हणजे राहिले कुठला 3 0 2 -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं -3 -0 म्हणजेच -3 आला. त्यानंतर कोफॅक्टर फर्स्ट A11 तो काय असेल -1/1 + 1 इंटू M11 दॅट इज -1 चा स्क्वेअर बरोबर. M11 किती आलेला आहे -3 बरोबर. -1 चा स्क्वेअर +1 येतो म्हणजे फर्स्ट कोफॅक्टर आलेला आपला -3. त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आपला A12 एलिमेंट काय 0 आहे बघा. आता या एलिमेंटचा जसं त्या ठिकाणी एलिमेंट 1 आहे त्याचा कोफॅक्टर किती आला -3. त्या पद्धतीनं हा 0 आहे म्हणजे कोफॅक्टर देखील 0 येईल असं नाही. नंतर मायनर येणार M12 इज इक्वल टू डिटर्मिनंट. डिटर्मिनंटमध्ये काय राहता 0 एलिमेंट आहे म्हणजे सेकंड कॉलम फर्स्ट रो सोडायचा आहे. 3 0 5 -1 that is 3 into -1 -3 -0 that is -3. 5 into 0 येणार ना. त्याच्यानंतर A12 काय असेल -1 चा पॉवर 1 + 2 मायनर M12 इज इक्वल टू -1 चा क्यूब. M12 किती आलेला आहे -3. मग या ठिकाणी -1 चा क्यूब म्हणजे मायनस प्लस मल्टिप्लिकेशन येईल म्हणजे 3 आला. त्याच्यानंतर A13 एलिमेंटचा 0 आहे की नाही. मी या ठिकाणी सांगितलेलं जो एलिमेंट आहे आणि जो येणारा कोफॅक्टर आहे याचा काही रिलेशन नाही, त्यामुळे टोटली वेगळे येणार. मग A13 इज इक्वल टू मायनर आता M13 मायनर कशा पद्धतीने येईल डिटर्मिनंट रो आणि कॉलम सोडायचे. 3 3 5 2 म्हणजे 3 2 6 5 3 15 म्हणजेच -9. दॅट इज A13 इज इक्वल टू -1/1 + 3 इंटू M1 येणार ना इंटू कॅपिटल M13 म्हणजेच -1 चा रेश टू 4. M13 किती आला -9 दॅट इज -1/4 इज पॉझिटिव्ह इंटू -9 इज रिक्वायर्ड आन्सर. अशा पद्धतीनं हे सर्व उरलेले कोफॅक्टर्स तुम्हाला डिफाईन करायचे आहेत. ठीक आहे, जमेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण काय करायचं डायरेक्टली 9 एलिमेंट 9 - 9 कोफॅक्टर्स लिहूया. तर त्या ठिकाणी बघा काय करायचं आहे. जर मला कोणी मायनस देखील सांगितले तर बरोबर होईल. आपण या ठिकाणी डायरेक्ट मायनस सुद्धा लिहूया. पहा तर त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा. पहिले एलिमेंट काय A11 A12 A13 A21 A22 A23 A31
A32 त्यानंतर A33 बरोबर आहे की नाही बघा बरोबर ना. मग A11 काय एलिमेंट आहे A11 एलिमेंट आहे एलिमेंट 1 0 0 3 3 0 1 0 0 3 3 0 5 2 -1 त्याच्यानंतर मायनर M11 काय लावलं बघा -3 3 -9 सॉरी -3 -3 -9 -3 -9 त्याच्यानंतर M21 येणार त्याच्यानंतर M22 असेल नंतर M23 असेल नेक्स्ट वन M31 असेल त्यानंतर M32 असेल आणि नंतर M33 असे 9 एलिमेंट्स 9 मायनर्स 9 कोफॅक्टर्स A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 बरोबर. तर त्या ठिकाणी बघा काय करायचं M21 आता मायनर 3 चा माझ्या मते 0 येतोय बरोबर आहे का बघा मायनर 0 येतोय त्याच्यानंतर मायनर येतोय -1 बघा -1 आला त्याच्यानंतर मायनर आहे +2 नेक्स्ट वन नंतर आहे 0 0 3 0 0 3 बघा मायनर बरोबर चेक करा त्याच्यानंतर कोफॅक्टर्स -3 3 -3 3 -9 नेक्स्ट वन 0 -1 M23 का M23 किती आहे M23 2 येतोय ना M23 2 बरोबर आहे का बघा त्याच्यानंतर 0 -1 -2 0 0 then 3 + 3 6 येणार. तर तुम्ही एक्झाममध्ये असं जरी केलं तरी चालतं किंवा जे तुम्ही रिपोर्ट करणार आहे ते तुम्ही आहे त्याच पेजवरती केलं तरी चालेल फक्त मायनर्स आणि कोफॅक्टर्स बरोबर आले पाहिजे आहेत का बरोबर जरा चेक करा आहेत ना. ज्यांनी एक्झाम्पल सोडवलेलं आहे त्यांना ते मायनर्स चेक करता येते अन्यथा नाही करणार बरोबर आहे. ठीक आहे आपण आता पुढे जाऊया. आता काय लिहायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स कसं येणार आपण आता ते कॅपिटलमधलं नको लिहायला डायरेक्टली एलिमेंट्स लिहायला इथे आहेत -3 3 -9 -3 3 -9 then next one 0 -1 -2 0 -1 -2 0 0 3 आहे का बघा बरोबर. त्याच्यानंतर याचा ॲडजंट ऑफ ए. मग ॲडजंट करताना काय करायचं
रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. बघा आता या ठिकाणी हा कॉलम आहे, ठीक आहे नाही, उभे पद्धतीने म्हणलं त्याचा करायचा रो. ऑलरेडी रोचा कॉलम झालेला असतो. त्याच्यानंतर 3 - 1 0 3 - 1 0 देन -9 -2 3. बघा बरं चेक करा, हा झाला ॲडजंट. therefore by definition A inverse is equal to 1 determinant A into adjoint of A. That is 1 determinant किती आलेला आहे -3 into this matrix. Which matrix? Adjoint of A. -3 0 0 3 -1 0 -9 -2 then 3. This is the required answer. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सराव केलेला नाही त्यांनी एक्झाम्पल सोडवा. ओके. तर आता या ठिकाणी तुम्हाला होमवर्क मी देणार आहे. एखादं दुसरं एक्झाम्पल रिपीट झालं तरी चालेल. बघा इनव्हर्सेस डिफाईन करायचे वेगवेगळ्या सर्वांना. हे सर्व एक्झाम्पल ॲडजॉइंट सोडवायचे आहेत. अजूनही काही लोकांना समजलं नसेल तर शंका विचारा. आपण मोस्ट ऑफ दी एक एक्झाम्पल घेतले अतिशय व्यवस्थित आणि कालच्या सुद्धा व्हिडिओ आता टेलिग्रामला मी टाकलेला आहे, यूट्यूबला देखील टाकलेला आहे. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मिळेल. त्यानंतर 1 2 3 त्यानंतर 0 2 4 0 0 5. फोर्थ एक्झाम्पल. तुम्ही जेवढा सराव करा तेवढं ते अंडरस्टँडिंग होत जाईल, अन्यथा काही समजणार नाही. 1 2 3 3 1 1. Then next one, fifth example, 2 0 -1 5 1 0 0 1 3. 5 एक्झाम्पल्स आहेत. सराव तुमचा होईल आणि कम्प्लिटली मेथड अंडरस्टँडिंग होऊन जाईल मला. पहा होमवर्कमध्ये काय काय नाही काय नसेल तर पुढे जाऊया आपण. पुढची मेथड आपल्याला बघायची. ओके, जाऊया पुढे.
ठीक आहे. आता एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. हिंट देतो तुम्हाला मी. एक्झाम्पल सोपं आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. एक्झाम्पल ॲक्च्युली टू ऑर्डरचं पण आहे. तुम्हाला एक्झाम्पल बघायला मिळेल पेज नंबर 50 वरती. एक्झाम्पल टू ऑर्डरचं सोडवलेलं आहे. आपण आता जे एक्झाम्पल घेतो ते 3 ऑर्डरचं एक्झरसाइजमध्ये इज इक्वल टू 1 minus 1 2 then 3 0 minus 2 then 1 0 3. एक्झाम्पल काय नीट व्यवस्थित बघा. व्हेरीफाय दॅट a into adjoint of a is equal to adjoint of a into a is equal to determinant of a into I. तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, तर सुरुवातीला ॲडजॉइंट काढायचं. मग ॲडजॉइंट काढत असताना तुम्हाला कोफॅक्टरची गरज आहे. मग कोफॅक्टर्स म्हटलं की 9 एलिमेंट आलेले, बरोबर. 9 एलिमेंटचे 9 मायनर आलेले, बरोबर. एम मध्ये काही लिहित नाही बिटवीन. त्यानंतर A11 अप टू A33. हे तुमचं काम आहे. काय करायचं, कोफॅक्टर सगळे काढायचे. त्याच्यानंतर काय करायचं, कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा, बरोबर ना. येते का लक्षात? काय करायचं, पहिल्यांदा कोफॅक्टर्स काढून घ्या. त्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा. कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिला की त्याच्यानंतर ॲडजॉइंट मिळेल तुम्हाला. आणि हा मिळालेला ॲडजॉइंट. आणि आता याची पहिली कंडिशन काय सांगितलं बघा, a इंटू ॲडजॉइंट ऑफ a म्हणजे गिवन मॅट्रिक्स लिहायचा 1 minus 1 2, त्याच्यानंतर 3 0 minus 2 1 0 3, आणि त्यानंतर इंटू ॲडजॉइंट ऑफ a. आता ॲडजॉइंट ऑफ a तर तो डिफाईन करत असताना जो काय आलेला आहे, सपोज 0 3 2 अशा पद्धतीने आला की त्याला 0 3 2. तर ॲडजॉइंट ऑफ 0 3 2 त्याच्यानंतर -11 1 8 0 -1 3. तर या ठिकाणी हा जो रो आहे, ह्या रोनी काय करायचं, एका कॉलमला बनायचं. पहिल्या कॉलमला बनायचं, त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलमला बनायचं, त्यानंतर तिसऱ्या कॉलमला बनायचं. हा गुणाकार झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे 3 एलिमेंट्स मिळतील. हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे A B आणि C ह्या 3 किमती मिळतील. त्याच्यानंतर काय करायचं, दुसऱ्या रोने पुन्हा त्याच 3 कॉलमला गुणायचं, बरोबर. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला 3 एलिमेंट मिळतील. त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्या रोने गुणायचं त्याच 3 कॉलमला. पुन्हा या ठिकाणी असे मल्टिप्लिकेशन मिळतील. त्याच्यानंतर काय करायचं, ॲडजॉइंट अगोदर घ्यायचा, ए नंतर लिहायचा, पुन्हा त्याच पद्धतीने गुणाकार करायचा. आता हा फर्स्ट मल्टिप्लिकेशन झालं, याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. त्याच्यानंतरचं मल्टिप्लिकेशन झालं की त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. त्याच्यानंतर डिटर्मिनंट. आता सपोज डिटर्मिनंटची व्हॅल्यू येत असेल, समजा डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 6 आली, तर या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचा आहे. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स घेत असताना आपल्याला एक्झाम्पल किती ऑर्डरचं दिलेलं आहे, 3 ऑर्डर्स असेल. त्यामुळे या ठिकाणी तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स देखील 3 ऑर्डरचा घ्यायचा. तर या 6 मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी फक्त एवढंच लिहायचं आहे. तर मग या ठिकाणी
फर्स्ट इक्वेशन a इंटू ॲडजंट b असेल, सेकंड इक्वेशन असेल ॲडजंट a इंटू a जे इथं आहे, आणि थर्ड इक्वेशन याला. तर हे तिन्ही इक्वेशन्स तुमचे इक्वल आले पाहिजे. ओके. पहा आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. म्हणजे हे देखील तुम्हाला वर्गाला सोडवायचं आहे. सोपे एक्झाम्पल आहे, थोडासा सराव आणि वेळ जास्त नाही, पण जर एकदा तुम्हाला आवडलं तर एक्झाम्पल तुम्हाला भरपूर सोडवता येते. ठीक आहे. आता एक्झाम्पल पुढील बघूया आपण. एक्झाम्पल नंबर किती हो? 3 ना. चेक वेदर द फॉलोइंग. Whether the following matrices check whether the following matrices. ओंकार कोण आहे? स्क्रीन रिजेक्ट करायचं चाललंय बघा, पटकन बंद करा. ओंकार काळे. एक्झाम्पलचं हेडिंग बघा काय. चेक वेदर द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल और नॉट. ओके. म्हणजे काय करायचं आपल्याला? फक्त तो मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही एवढंच बघायचं. 1 0 0 1. आता ते चेक करत असताना काय करायचं? ले ए इज इक्वल टू गिवन मॅट्रिक्स लिहून घ्या. तो काय 1 0 0 1. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए लिहायचा 1 0 0 1. आता डिटर्मिनंट काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 1 1 मायनस 0. व्हॅल्यू किती आली? 1. म्हणजे 0 आली का? नाही. नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इज नॉन सिंग्युलर. बरोबर. देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. इथपर्यंतच एक्झाम्पल सोडवायचं आहे. इथे लक्षात सर्वांना समजले का बघा? स्क्रीन दिसते का सर्वांना? ठीक आहे. ओके. आलं लक्षात. एक्झाम्पल काय काय आपल्याला? तर फक्त या ठिकाणी डिटर्मिनंट सोडवायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 दाखवायची. त्यानंतर अनेक एक्झाम्पल घेऊया आपण. सेकंड एक्झाम्पल 1 2 3 3. या एक्झाम्पलमध्ये इनव्हर्स डिफाइन करायचा नाही. या ठिकाणी फक्त काय करायचं? आपल्याला चेक करायचं आहे की दिलेला मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही. इन्व्हर्टिबल म्हणजे त्याचा इनव्हर्स येतो की नाही. तर काय करायचं? नाव डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू फक्त वर्टिकल लाईन्समध्ये लिहायचं आहे. डिटर्मिनंट हा वर्टिकल लाईन्समध्येच लिहायचा. ठेवा. तुमच्या लक्षात नाही आलं तर व्हिडिओ नंबर पहा. व्हिडिओ त्यासाठी टाकले जातात. तर 3 into 1 3 आलं, मायनस 3 into 2 6 आलं, म्हणजेच मायनस 3 आलं. निगेटिव्ह आले तरी चालेल, फक्त 0 येता कामा नये. इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर इज नॉन सिंग्युलर. देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. हे एवढंच फक्त स्टेटमेंट मानलं जातं.
ठीक आहे. आता त्यानंतर 3 ऑर्डरचं घेऊया. आता 3 ऑर्डरचं घेतला थर्ड एक्झाम्पल. तर काय ते बघूया. थर्ड एक्झाम्पलमध्ये 3 4 3 1 1 0 1 4 5. ओके. तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, इन्व्हर्टिबल आहे की नाही तर बघायचं. लेट ए इज इक्वल टू म्हणजे काय करायचं आहे तो मॅट्रिक्स लिहून घ्यायचा. 1 1 0 1 4 5. त्यानंतर नाव डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू वर्टिकल लाईन्समध्ये लिहायचा. ओनली वर्टिकल लाईन्स उभ्या दोन रेषा लिहायचे. त्याच्यामध्ये अंक मांडायचे. 3 4 3 1 1 0 1 4 आणि 5. आता हा डिटर्मिनंट सोडत असताना पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज होईल. पहिला एलिमेंट घेतला 3 बरोबर, इंटू काय करायचं आहे त्याची कॉलमची रोजची एलिमेंट सोडून द्यायची बरोबर. त्यानंतर बघा रो आणि कॉलमचे एलिमेंट सोडले. 1 0 4 5. मिडल साईड मायनस एलिमेंट किती आहे 4. नेक्स्ट एलिमेंट हा. त्याच्यानंतर त्याचे रोचे कॉलमचे एलिमेंट सोडले. 1 0 1 5. त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट 3 प्लस 3 इंटू 1 1 1 आणि 4. ओके. आणि मग त्या ठिकाणी काय राहिलं काय आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन लागलं. 3 इंटू 1 इंटू 5 आणि 4 इंटू 0 करायचं. 5 मायनस 0 मायनस 4 इंटू 1 इंटू 5 5 मायनस 0 प्लस 3 इंटू 1 इंटू 4 4 आलं मायनस 1 आलं. म्हणजेच 3 5 15 मायनस 4 25 आणि पुढे 4 मायनस 1 3 आलं. 3 इंटू 3 9. दॅट इज 15 plus 9 is 24. 24 minus 20 that is the 4 is not equal to 0. Then therefore A is non singular matrix. Therefore A inverse is exist. all लक्षात. आता याच्यामध्ये देखील काही एक्झाम्पल्स मी होमवर्कला दिला होतो. सोपे तुम्हाला 12वीला अभ्यास भरपूर करायचा आहे. लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स हेडिंग लिहितो अगोदर. check whether the following matrices are invertible or not. म्हणजे इन्व्हर्टिबल आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. मॅट्रिक्स आहे 1 1 1 1. तर आता हे 0 येईल बघा, म्हणजे हा इन्व्हर्टिबल नाही. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलं लगेच कळते ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. नंतर 2 3 10 आणि 15. 15 2 30 10 30. हे सुद्धा इन्व्हर्टिबल नाही आहे.
असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला येतील. त्याच्यानंतर बघा कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. फोर्थ एक्झाम्पल सिक थिटा इन टॅन थिटा. त्याच्यानंतर टॅन थिटा आणि सिक थिटा. फिफ्थ एक्झाम्पल 1 2 3. त्याच्यानंतर 2 -1 1 3 1 2 आणि 3. एवढे एक्झाम्पल सफिशियंट आहे. ओके. तर आज आपण 3 ऑर्डरचा मॅट्रिक्सचा इनव्हर्स डिफाइन केला. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला थोडेफार काही नवीन एक्झाम्पल्स आहेत, कंडिशन्स थोड्या वेगळ्या आहेत, त्याचं पाहूया. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट मेथड जी आहे आपली इनव्हर्स डिफाइन करायची ट्रान्सफॉर्मेशन, तर ती आपण पाहूया. ओके. आजच्या लेक्चरमध्ये काय शंका असतील तर बोला. प्रिव्हियस पेजेसपासून आपण सुरुवातीपासून पुढे जाऊया. आपण काय केलेलं असेल ते पण सुरू होईल. पहिल्यांदा आपण काय केलं, 3 ऑर्डरचा मॅट्रिक्स सॉल्व्ह केला. त्यानंतर त्याची कोफॅक्टर्स डिफाईन केली. या अशा पद्धतीनं त्याचे मायनस कोफॅक्टर्स होतील. त्याच्यानंतर आपण त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा ॲडजॉइंट आला मिळाला, डेफिनेशन यूज केली. त्याच्यानंतर होमवर्कसाठी एक्झाम्पल्स दिलेले. नेक्स्ट वन थोडंसं वेगळ्या कंडिशनचं एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे. पेज नंबर 5 तुम्ही 2 ऑर्डरचं एक्झाम्पल पाहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन एक्झाम्पल चेक करायचं आहे इनव्हर्स त्याचा येतो किंवा नाही. ठीक आहे. 2 एक्झाम्पल्स आपण 2 ऑर्डरचे घेतले. त्याच्यानंतर 3 ऑर्डरचे एक्झाम्पल घेतलं आणि हा होमवर्क. ओके. बोला. ज्यांना कोणाला शंका येते त्यांनी माईक चालू करून शंका विचारली तरी चालेल, काही घाबरायची गरज नाही. ओके. तर आपण आता इथे थांबूया. फक्त एक लक्षात ठेवा, उद्या याच्या पुढील काही एक्झाम्पल नवीन कंडिशनचे असतील ते आपण पाहणार आहोत. आणि मग सेकंड मेथड, त्या मेथडला आपण जाणार आहोत.